नमस्कार मित्रहो, राज्यसेवा 2019चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. वर्षा बांगर यांना असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस ग्रुप ए या पदावरती नियुक्ती मिळाली आहे. वर्षाचा जर प्रवास बघितला तर तिनं प्रथम 2009मध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर 2013मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. यानंतर तिनं पूर्व परीक्षा दिली, ती पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाली. पण मुख्य परीक्षेमध्ये तिला हा अडथळा कायमच राहत गेला. 2018मध्ये बघितलं तर ती मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचत होती, पण 2018 या वर्षी ती प्रिलिम्सच नापास झाली. अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये ती सापडली होती. या सर्व परिस्थितींवरती तिनं मात केली आणि 2018 नंतर तिनं असं मनाशी ठरवलं की आता डू ऑर डाय सिच्युएशन आपण करायचं किंवा मरायचं, आणि ह्याच ध्येयानं प्रेरित होऊन तिनं यापुढचा अभ्यास चालू केला. जर तुम्ही ह्या एका वर्षामध्ये बघितलं तर वर्षानं एकूण 5 पदं मिळवली आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये जी अयशस्वी झालेली मुलगी आहे, ही धीरानं ह्या सर्व गोष्टींवरती मात करून 5 पदं मिळवलेली मुलगी आहे. त्याचप्रमाणे वर्षाकडे बघितल्यानंतर आपल्याला किंवा तिचा जो प्रवास आहे हा ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की तिचं लग्न म्हणजे संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलाची जबाबदारी, त्याचप्रमाणे ती आत्ता सध्या नोकरी करते आहे. ह्या सर्व ज्या काही ओझे आहेत किंवा ह्या ज्या सर्व त्याच्या अडचणी आहेत, या सर्व अडचणींवरती मात करून तिनं ग्रुप एचं पद मिळवलेलं आहे. तर आज आपण वर्षाकडून जाणून घेऊ की तिचा हा प्रवास तिनं कसा पूर्ण केला. वर्ष, सर्वप्रथम राज्यसेवा परीक्षेमध्ये तुझं जे यश मिळालं आहे त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. धन्यवाद. सर्वात प्रथम आम्हाला तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल ऐकायला आवडेल. ओके, माझं नाव वर्षा बांगर. माझे वडील कृषी अधिकारी होते शासकीय सेवेमध्ये. माझी मम्मी हाऊसवाईफ होती. माझे पप्पा ॲग्रिकल्चर ऑफिसर असल्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की आम्ही तिघा भावांनी एक स्पर्धा परीक्षा द्यावेत आणि उच्च अधिकारी बनावेत म्हणून. मग माझ्या मम्मीने पण ते डेडिकेशन दाखवलं टुवर्ड्स अस आणि पूर्ण आमच्या अभ्यासासाठी तिने मेहनत घेतली. पप्पांचं स्वप्न होतं, मम्मीचं एक वुमन एम्पॉवरमेंटचं एक ध्यास होतं की मुलीने इंडिपेंडेंट आणि स्वावलंबी असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं पण मला प्रशासकीय सेवेमध्ये जे डायव्हर्सिफाईड असं वर्क प्रोफाईल मिळतं ते पण म्हणजे त्याने पण मला आकर्षित केलं आणि म्हणून मी ह्या क्षेत्राकडे वळली. अदरवाईज माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटर इंजिनियर आहे आणि MBA फायनान्स आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून मी ते पूर्ण केलं आहे. तर आणि आता सध्या माझं लग्न झालं आहे 2013मध्ये. माझं जॉईंट फॅमिली आहे. आम्ही 8 जणांचं कुटुंब आहे. ठाणे येथे राहतो. सासू सासरे, दीर जाऊ, त्यांची मुलगी, माझा नवरा आणि माझी मुलगी. तर अशी फॅमिली आहे सर आमची. आता आपण जर बघितलं तर तुझं 2009चं ग्रॅज्युएशन आहे कम्प्युटर इंजिनियर आणि तू 2000 जे सिलेक्शन आहे तुझे 2020. हा खूप मोठा प्रवास होतो, पण ह्याच्यामध्ये भरपूर टप्पे आहेत. म्हणजे ज्यामध्ये तू पहिले तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तू MBA वगैरे केलेलं आहेस, जॉब केलेला आहेस, त्यानंतर तू परीक्षेत वळलीस. तर आम्हाला थोडक्यात तू म्हणजे 2009 पासून 2019 पर्यंत तुझा जो प्रवास आहे तर तो सांगशील? हां, नक्कीच. 2009ला मी कम्प्युटर इंजिनियर झाले. त्याच्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. MBA साठी मी माझं MBAच्या मी एक्झाम देत होते, CET वगैरे CAT दिलेल्या. तर मीनवाईल रिझल्ट येईपर्यंत मी इंजिनिअरिंग कॉलेजवरती 3 महिने लेक्चरशिप केली. नंतर माझं फादर ॲग्नेस बिझनेस स्कूलमध्ये माझं ॲडमिशन झालं. मी MBA फायनान्स केला. त्याच्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये जॉब केला 1.5 वर्ष इक्लक्स सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये. तोपर्यंत माझं असं डोक्यात नव्हतं की मला स्पर्धा परीक्षा द्यायच्यात म्हणून. पण 1.5 वर्षाच्या कॉर्पोरेट लाईफनंतर मला कळलं की म्हणजे मला पप्पांनी मला नेहमी सांगायचं की वर्षा तू दे स्पर्धा परीक्षा दे, तू खूप मोठी होशील. तर ठीक आहे. त्यावेळेस मी जरा असं एक थॉट दिला. म्हणजे मला जरा कॉर्पोरेट कल्चर मला थोडं तोचपणा वाटला आणि मी बघितलं माझे काही फ्रेंड्स पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर झालेत. मग मी बघितल्यानंतर म्हटलं चला आपली खरंच वर्क प्रोफाईल आहे, याचं वर्क प्रोफाईल खूप चांगलं आहे, डायव्हर्सिफाईड आहे. मग मी ह्या क्षेत्रामध्ये वळण्याचा निर्णय घेतला आणि मी 2012मध्ये पण 2-3 महिन्याआधी मी बघितलेलं की काय काय याचं सिलेबस आहे, काय काय म्हणजे एक अंदाज घेतला किती वर्ष लागेल, म्हणजे किती वेळ लागेल मला हे क्रॅक करायला. 2012पर्यंतचे पेपर्स बघितले, खूप इझी वाटत होती MPSC.
पण कळलं की डेडिकेशन द्यावं लागेल कारण कॉम्पिटिशन जास्त आहे. म्हणून मी फुल टाईम डेडिकेशनसाठी माझं प्रायव्हेट नोकरीमधून मी ब्रेक घेतला आणि 2013ला मी फुल टाईम अभ्यास सुरू केला. 2013ला तू अभ्यास सुरुवात केलास. त्यानंतर 2013, 14, 15 3 वर्ष सलग तू म्हणजे जे प्रिलिम्स आहे तर त्या क्लिअर करून तू मेन्स दिल्या. 2018 पर्यंत ज्या ज्या प्रिलिम्स आल्या त्या क्लिअर केल्या, तुझ्या मेन्स दिल्या. मेन्स मध्ये अपयश येत होतं, पण आपण बऱ्याच वेळेला प्रिलिम्सचं जर यश असेल तर मेन्स मध्ये काही चुका झाल्याचं दुरुस्त करून आपण काय करू, याच्यावरती मात करू असं म्हणून प्रिपेअर करत असतो. पण 2018ला परत तू प्रिलिम्स फेल झाला. मग अशा वेळेला हा खूप मोठा सेटबॅक होता. तर अशा वेळेला तू याच्यावरती कसं वर्क केलं आणि याच्यातून कशी बाहेर आली? ॲक्च्युली सर 2013 जेव्हा मी चालू केलं, मी 2-3 महिन्याच्या अभ्यासामध्येच प्रिलिम पास केलेली. नंतर मग प्रिलिम पास केली आणि माझं लग्न ठरलं. कदाचित त्याच्यामुळे माझं डेडिकेशन कमी झालं असेल आणि मी मेन्स फेल झाली. 2013ला माझं लग्न झालं. नंतर मग मी जिद्द सोडली नाही कारण नशिबाने सासर म्हणजे एवढा रिस्पॉन्सिबिलिटीज होता. नवीन नवीन कुटुंबात ॲडजस्ट करायचं. ह्याच्यामध्ये सासरच्या कुटुंबाने खूप साथ दिली. मुख्यतः माझा नवरा हा खूप माझ्या अभ्यासासाठी पॉझिटिव्ह होता. मग मी कंटिन्यू 2013 ते 2017मध्ये मी प्रिलिम्स पास आहे आणि मेन्स फेल आहे. कारण मेन्स फेल होण्यामध्ये बरीच कारणं होती. लाईक माझे कौटुंबिक काही जबाबदाऱ्या होत्या, नवीन येत होत्या. पहिलं लग्न, नंतर प्रेग्नन्सी, नंतर बाळ. हे करता करता मला ज्या लेवलचं म्हणजे हायेस्ट लेवलचं जे डेडिकेशन अपेक्षित आहे राज्यसभेच्या परीक्षेसाठी ते मला देता आलं नाही. मग मला 2017मध्ये ह्या गोष्टी कळल्या, काही गोष्टी चुकत आहेत, त्या आता आपल्याला नीट करायच्या आहेत. आणि दरम्यान काही समांतर आरक्षणाचा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे 2016ची STIचा रिझल्ट माझा पेंडिंग होता. 2017च्या एक्साईजचा रिझल्ट पेंडिंग होता. मग थोडा मानसिक ताण झाला की 2018ची प्रिलिम्सच मी फेल झाली. हा प्रिलिम्स फेल होणं हा खूप मोठा धक्का होता कारण आतापर्यंत मी कधी प्रिलिम्स फेल झालेले नव्हते. मग म्हटलं आता एक तर जगायचं नाही तर जिंकायचं नाही तर मग मरायचं. आता म्हटलं की एकतर आता ही पोस्ट काढायची 2019ची किंवा MPSC सोडायची. आणि त्या दृष्टीने मी एक माझा बिझनेसचा प्लॅन बी रेडी केला जर माझं MPSC नाही झालं तर. आणि मी 2018चे सर्व फॉर्म्स भरले 2018ला. आणि खरंच मी म्हणजे एवढा सेटबॅक होता ना, म्हणजे त्याच्यामध्ये मलाच माहिती की मी कसा अभ्यास केला. म्हणजे जी जिद्दीने मी वरती आले त्यावेळेस, तो आता पण मला कौतुक वाटतं 2018च्या त्या माझ्या जिद्दीचं. मी अभ्यास केला आणि नोव्हेंबर 2018ला माझा पहिला पॉझिटिव्ह रिझल्ट आला. पहिल्यांदा माझं नाव लिस्टमध्ये बघितलं. मी कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी झाले होते. त्याच्यानंतर मग जो ही पोस्ट माझ्यासाठी खूप लकी आहे. सध्या पण मी ह्याच पोस्टवरती कार्यरत आहे. मी अंबरनाथ नगरपालिका येथे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी म्हणून मी कार्य करते 1.5 वर्षापासून. त्याच्यानंतर मग माझं फूड इन्स्पेक्टरचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. नंतर माझं स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून या पदी माझं सिलेक्शन झालं. समांतर आरक्षणाची लढाई तोपर्यंत आम्ही जिंकली होती, ती केस सॉल्व्ह झाली आणि माझं 2016च्या STIचा रिझल्टसाठी पण माझं सिलेक्शन झालं. आणि फायनली आज राज्यसेवेच्या रिझल्टसाठी पण माझा क्लास 1 अधिकारी म्हणून माझं निवड झाली आहे. असं झालं सर. तुझा प्रवास एकंदरीत बघितला तर तू भरपूर लोकांसाठी मेंटॉर करू शकतेस. कारण एक तर तू म्हणजे संसार सांभाळ, मूल सांभाळ, अभ्यास करणं, त्याचबरोबर म्हणजे संसार आहेच पण नोकरी करत करत तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, त्यामध्ये सततचं यश येत असताना अपयश त्याची जी पायरी ती ओलांडतो. त्यानंतर जर तुझा प्रवास बघितला तर तो कर निर्धारणची पोस्ट, फूड इन्स्पेक्टर आहे, एक्साइज इन्स्पेक्टर, STI, म्हणजे तू जवळजवळ पोस्ट मिळवण्याचा धडाका लावला. म्हणजे ह्याला जो काही तुझा तो रिस्पॉन्स होता, तर अशा वेळेला बरीच मुलं खचून जातात आणि हा प्रवास बंद करतात. तर तू अशा वेळेला नेमकं काय विचार केला होतास आणि कोणत्या पॉझिटिव्ह ध्येयानं अभ्यासावर परत नव्याने टाकली होतीस, तर हे जाणून घ्यायला माझं मत आहे की देव हा न्याय करतो. जर आपण अभ्यास करतो तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.
मला आजही तो दिवस आठवतो, 19 जूनचा की रिझल्ट लागलेला. तेव्हा जेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला तेव्हा पहिल्यांदा माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू आलेले, की म्हणजे माझे अश्रू मी थांबवू नाही शकले, कारण मेहनतीला फळ मिळालेलं. आणि मेहनतीला फळ मिळतं सर, जर आपण खरोखर त्याला म्हणजे असं म्हणतात ना, जिस चीज को शिद्दत से चाहो तो म्हणजे पुरी कायनात तुम्ही उसे मिळाने की कोशिश में लग जाती है. तसंच झालं माझ्या बाबतीत पण, की मी खचून न जाता मला माहिती की माझा अभ्यास आहे जो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नेहमी असतो. आपल्याला फक्त पुढे पुन्हा रिवाईज करायचं आहे. 2018च्या सगळ्या पोस्ट किंवा 2019ची ही पोस्ट मला माझ्या रिपिटेटिव्ह रिव्हिजन्समुळे आणि आपला आत्मविश्वास कायम ठेवायचा आहे. अशा वेळेस आहे ना, मला माझे मेंटर्स आहेत, जे मोटिवेशन ह्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू आपण राहायला पाहिजे. माझ्या मेंटर्सने मला कायम मोटिवेटेड ठेवलं की तुझे प्रयत्न खूप आहेत वर्षा, तुला यश नक्की मिळणार. आणि तेच माझ्या पण बॅक ऑफ द माइंडमध्ये होतं की माझे प्रयत्न खूप आहेत आणि मला देव त्याचा न्याय करणार आणि मला यश मिळणार, अशी मला खात्री होती. ते स्टोरी ऐकल्यानंतर असं वाटतं की कुठलाही अडथळा जर आपण ध्येयानं प्रयत्न असतो तर आपल्याला थांबवू शकतो नाही, थांबवू शकत आहे. आता सर म्हणजे आपल्याला असं विचार की हे जे एक्झाम आहे MPSC, बऱ्याच वेळेला मुलांना याचे टप्पे काय आहेत तर हेच माहिती नसतं. तर आम्हाला थोडक्यात तू सांगशील काय परीक्षेचे टप्पे काय असतात? सर, फर्स्ट ऑफ ऑल माझं असं म्हणणं आहे की MPSC इज अ लॉंग प्रोसेस. म्हणजे यू शुड हॅव फेथ अँड ॲट द सेम टाइम पेशन्स टू गो थ्रू दिस MPSC एक्झाम प्रोसेस. कारण पहिल्यांदा प्रिलिम्स असतात, त्याच्यात 2 पेपर्स असतात. 400 मार्काची प्रिलिम्स असते, 2 पेपर्स असतात, GS पेपर 1 GS आणि पेपर 2 CSAT. त्याच्यामध्ये 200 मार्काचं GS आणि 200 मार्काचं CSAT. एक्झाम झाल्यानंतर मग की त्याच्यानंतर रिझल्ट, नंतर पुन्हा 800 मार्काची मेन्स असते, त्याच्यामध्ये 4 GS असतात आणि 2 लँग्वेजेसचे पेपर्स असतात. त्याच्यानंतर हे 3 दिवसाची ही अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी एक्झाम असते. त्याच्यानंतर पुन्हा की, मग रिझल्ट, त्याच्यानंतर पुन्हा 3rd टप्पा असतो मुलाखतीचा 100 मार्काचा. त्याच्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट येतो, तेव्हा आपलं फायनल नाव रिझल्टमध्ये येतो. मग अशा ह्या प्रोसेसमध्ये आपण एक तर विश्वास ठेवायला पाहिजे आणि पेशन्सही ठेवायला हवे. तर असे हे 3 टप्पे आहेत. म्हणजे प्रत्येक टप्प्याला तू वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला होता आणि तो कशा पद्धतीने केला होता सांग. सर, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जेव्हा प्रिलिम्सला आपण फेस करतोय ना, तर माझं असं मत आहे की आपण मेन्सचा अभ्यास फर्स्ट करावा. कारण मेन्स हा बेस आहे, हे आपलं फाउंडेशन आहे मेन्सचं सिलेबस. मेन्सचा आणि प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे हा जनरलाइज्ड आहे, थोडक्यात आहे आणि इट इज अ सबसेट ऑफ मेन्स सिलेबस. मग फर्स्ट फोकस ऑन दी मेन्स सिलेबस. तर मीही तेच केलं, त्यातल्या बेसिक कॉन्सेप्ट्स मी स्ट्रॉंग केल्या, आधी अभ्यास तो करून घेतला. मग प्रिलिम्सला जेव्हा 1 महिना राहिलेला तर GSसाठी मी आणि त्याही आधी माझं असं म्हणणं आहे की मेन्सचा तुम्ही MPSC जर सुरुवात करत असाल तर सगळ्यात पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस करा. त्याच्यामधून तुम्हाला ट्रेंड कळतो. रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाचा एक प्रकार असतो. जर आपण तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करत असाल ना, तर त्याचे जे 4 ऑप्शन्स आहेत ते 4 ऑप्शन्स स्टडी करा. कारण हेच तुम्हाला लिंक, मी बघितलं आहे की ह्याच प्रश्नांवरती पुढच्या मेन्सला प्रश्न सेट होतात. दुसरी गोष्ट, याच्या 10 ते 15 प्रश्न रिपीटही होतात पुढच्या मेन्सला. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये कंटिन्युटी असते, लिंकेज असतं आणि थोडं आपण ड्रिल डाऊन केलं तर पुढची मेन्स क्रॅक व्हायला फायदा होतो. म्हणून सगळ्यात पहिला माझा एक सल्ला आहे जो मीही अंमलात आणला, की सगळ्यात पहिला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं. मग मेन्सच्या सिलेबसमधलं कॉन्सेप्ट स्ट्रॉंग केला आणि प्रिलिम्ससाठी आपलं स्टेट बोर्डची पुस्तकं आणि NCERT हे कोर मटेरियल हे आणि प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर्स यांना मी फोकस केलेलं प्रिलिम्सला. बाकी मला वाटत नाही की आजचंच रिव्हिजन, बाकी काही रिव्हिजनची गरज आहे. जसं मी कोरचा अभ्यास करतो, बेसिक कॉन्सेप्ट मेन्सच्या स्ट्रॉंग हवेत. आणि जर CSATसाठी जर म्हणाल तर सर्वप्रथम याच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे 2013 पासूनच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. कारण जर क्वेश्चन पेपर जर बघितला तर अराउंड 80 पैकी 50 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शनवरती असतात, उत्तरावरती. आणि हे जे प्रश्न आहेत हे जरा याला अराउंड 60%, मोर दॅन 60% वेटेज आहेत.
आणि हे उतारे बऱ्यापैकी सोपे असतात, त्याचे प्रश्नही सोपे असतात, पण त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते खूप युनिकली फॉर्म्ड असतात, जे मल्टिपल चॉईस जे ऑप्शन्स आहेत त्याचे. तर ह्या ऑप्शन्सवरून योग्य उत्तरापर्यंत कसं यायचं, ही टेक्निक आत्मसात करण्यासाठी अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. जी टेक्निक मी आत्मसात केली म्हणून माझं सीसॅटमध्ये स्कोर चांगला आला. कारण सीसॅटचा पेपर असा असतो की एक नेगेटिव्ह म्हणजे एक चुकीचं उत्तर पण खूप महागात पडतं. 33% नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि कॉम्पिटिशन खूप आहे मार्केटमध्ये. तर असं म्हणेल. आणि बाकी काही मुलं जे घाबरतात गणिताला, सीसॅटला मेनली लोक गणितामुळे घाबरतात, पण जर पुन्हा तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर फक्त 7 ते 8 प्रश्न हे गणितावर असतात. सो माझं एकच होतं की मी फोकस 2 गोष्टीवर केलं, डिसिजन मेकिंग, लॉजिकल रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शनवरती. बाकी गणित सोपेच येतात, थोडंसं आपण कॉन्फिडन्स ठेवावा. आणि लास्ट जो मंथ होता प्रिलिम्सच्या आधीचा, तेव्हा मी रोज 3 तास सीसॅटची प्रॅक्टिस केली. 2 तासात एक टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आणि 1 तास त्याला अनालाइज करायचं. अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्या काय चुका झाल्यात आणि वेअर इज द स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट. अशा प्रकारे म्हणजे प्रिलिम्सचा अभ्यास केला. मेन्ससाठी आपलं फक्त 4 महिने असतात. त्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन खूप महत्त्वाचा टप्पा आहे. याच्यासाठी मी काय केलं की ज्या मागच्या मेन्समध्ये ज्या माझ्या चुका झालेल्या त्या मी यावेळेस प्रकर्षाने टाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझं म्हणजे मटेरियल आहे मेन्ससाठी तर ते रेस्ट्रिक्ट केलं की जास्त जे अराउंड 1 ऑथर पर सब्जेक्ट, बाकी ॲन्सलरी मटेरियल एक क्वेश्चन पेपर्स ॲनालिसिस असेल किंवा काही आपलं करंट अफेअर्स असतील किंवा ज्या फॉर एक्झाम्पल GS2साठी मी लास्ट प्रिव्हियस इयर ASOचे जे पेपर्स असतात लास्ट इयरचे ते घेतले. GS4साठी STIचे क्वेश्चन पेपर्स असतात मेन्सचे, मी ते यूज केले. बाकी ऑथर जनरली मी एकच ठेवला, तेच पुन्हा वाचायचे. आणि काय होतं आपला कॉन्सेप्ट्स आणि फॅक्ट्स हे दोन्ही पार्ट होऊन गेलं माझं. दुसरी गोष्ट मेन्सला मी काय केली, त्याला टेस्ट सिरीजला खूप महत्त्व दिलं. टेस्ट सिरीज आणि नंबर ऑफ रिव्हिजन्सला. टेस्ट सिरीज जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा ॲक्च्युअल एक्झामला जेव्हा आपण ॲक्च्युअली एक्झाम देत असतो तेव्हा एक काइंड ऑफ मेंटल स्टेबिलिटी इज इम्पॉर्टंट वाईल रायटिंग द एक्झाम. ही मेंटल स्टेबिलिटी आपल्याला प्रॅक्टिसमधूनच मिळते, ती अशीच येत नाही. ही प्रॅक्टिस माझी टेस्ट सिरीजमधून झाली. दुसरी गोष्ट नंबर ऑफ रिव्हिजन्समुळे माझं पाठ होत गेला की पुन्हा तेच वाचून, कारण विदाऊट रिव्हिजन आपण जे ॲक्च्युअल अभ्यास केला तो आपण अंमलात नाही आणू शकत किंवा पेपरमध्ये जो दिसायला पाहिजे तो दिसत नाही. म्हणून मी रिव्हिजन्स पण खूप इम्पॉर्टंटली त्याला फोकस केलं. रिव्हिजनला किती वेळ द्यावा सर, माझ्या 2 प्रकारच्या नोट्स होत्या, शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स. शॉर्ट नोट्समध्ये 100 ते 150 पेजेसच्या होत्या, मायक्रो नोट्स 10 ते 15 पानाच्या होत्या. ह्या शॉर्ट नोट्स माझ्या रेग्युलर रिव्हिजनसाठी मी वापरल्या आणि 10 ते 15 पानाच्या ज्या मायक्रो नोट्स होत्या ह्या मी फायनल दिवशी, मेन्सचा जो दिवस असतो 3 ते 4 तास आपल्याला एका GSसाठी मिळतात, तर मी ह्या आशा ठेवल्या की म्हणजे एका GSमध्ये 2 विषय येतात, 2 पुस्तकं येतात जनरली. फॉर एक्झाम्पल GS4मध्ये म्हटलं तर इकॉनॉमिक्स अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, GS3मध्ये तर HR आणि HRD, GS2मध्ये म्हटलं तर आपल्याला नॉर्मल कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्स. तर मग अशा माझ्या जवळजवळ 30 पानाच्या नोट्स असायच्या एका GSच्या पेपरच्या आधी. तर मग मी GSच्या आधी मी तेवढाच रेफर केला फक्त, कारण मग मेंटल बर्डन होतं की माझं रिव्हिजन झाली पाहिजे. तर 30 पानं बसले की माझ्या बॅक मला कॉन्फिडन्स होतं की अरे माझं रिव्हिजन झालंय, माझा अभ्यास झालाय, माझं रिव्हिजनही झालं. अदरवाईज अभ्यास झालं हे माहिती असतं, म्हणजे माझं आतापर्यंत 4 अटेम्प्ट्समध्ये असं होतं अरे अभ्यास झालाय पण रिव्हिजन नाही झाले. रिव्हिजन नाही झाले तर क्रॅक नाही होत. आणि प्रिलिम्समध्ये काय स्ट्रॅटेजी, म्हणजे तो रिव्हिजनला किती वेळ द्यायचा? प्रिलिम्सला माझं रिव्हिजन म्हणजे सीसॅट तर रोजचंच, त्याला विशेष रिव्हिजनची गरज नाही ठेवली मी कधीच. आणि GSसाठी मी फक्त स्टेट बोर्ड्सच ठेवलं आणि मी तुला अंडरलाईन केलं, मी अशा विशिष्ट नोट्स नाही काढल्या किंवा ज्या माझ्या आधीच्या नोट्स होत्या मेन्सच्या त्याच एकदा डोळ्यात पडून घालायच्या. कारण हे ना जी प्रिलिम्स आहे ती आपल्या बेसिक कॉन्सेप्ट्सवर जास्त येते आणि करंट अफेअर्सवर जास्त असतं. म्हणजे आपले जे मेन्सचं बेसिक कॉन्सेप्ट्स आणि करंट अफेअर्सचं डायनामिक करंट अफेअर्स ह्या दोघांची सांगड घालून प्रिलिम्स क्रॅक करता येते.
आता सराव चाचणी तू सांगितलंस की तुला त्याची खूप मदत झाली. हो सर. तर तुझं काय सजेशन राहील, प्रिलिम्सला साधारण किती सराव चाचणी द्यायला पाहिजे, मेन्सला किती सराव चाचणी प्रॅक्टिस करायला पाहिजे? निदान एक पूर्ण टेस्ट सिरीज द्या, कारण एका टेस्ट सिरीजमध्ये काही 15-20 असे टेस्ट पेपर्स असतात. याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक कंटिन्युटी असते, सगळे एरियाज टच होतात. त्याच्यामध्ये एखादा एरिया जर चुकून आपला अनटच राहिला, आपल्या लक्षात नाही आला, तर तो एक टच होऊन जातो. असं मला वाटतं की मिनिमम एक द्यावी आणि मॅक्सिमम 2-3 पर्यंत ठीक आहे. म्हणजे एक पूर्ण द्यावी, बाकीच्या मग म्हणजे मी तरी एक पूर्ण दिली आणि बाकीच्या जेवढ्या होतील तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण एक प्रामाणिक द्यायची पूर्ण. आता मुलाखतीबद्दल विचारायचं तर मुलाखतीची तयारी तू कशी केली होती आणि आयडियली कशी करायला पाहिजे? सर, ह्यावेळेस मी म्हणजे हा माझा अटेम्प्ट मी शेवटचा ठेवलेला 2019चा अटेम्प्ट. त्याच्यामुळे जी आयडियल मी जशीच माझी मेन्स झाली तसेच मी इंटरव्ह्यूसाठी सुरुवात केली, कारण मला माहिती की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे. ह्या अटेम्प्टमध्ये मला इंटरव्ह्यू निघला पाहिजे. मग मी काही अधिकाऱ्यांना भेटले, काही मेंटर्सला भेटले, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं की आणि त्याच्यावरनं माहिती करून घेतली की आयडियली तयारी कशी करावी. ही पर्सनॅलिटी टेस्ट आहे. त्यांच्या मार्गदर्शनानं मला कळलं की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत इंटरव्ह्यूसाठी. एक म्हणजे आपल्या विचारांची स्पष्टता किंवा आपले प्रत्येक गोष्टीचे आपलं स्पेसिफिक मत, हे यासाठी की याचा बेस आपला अभ्यास असतो. दुसरं म्हणजे आपला प्रामाणिकपणा, आपण किती प्रामाणिकपणे उत्तर देतो, आपली इंटिग्रिटी कशी आहे. आणि तिसरं म्हणजे सिच्युएशन हँडलिंग, की आपण प्रेशर किती हँडल करू शकतो आणि सिच्युएशन कशी हँडल करू ॲज अ अधिकारी म्हणून. ह्या 3 गोष्टी केंद्रस्थानी करून फोकस ठेवून मी सगळ्या प्रश्नांची काही 60 ते 70 प्रश्नांची उत्तरं मी स्वतःच बनवले. मेंटर्सकडनं प्रश्नांची लिस्ट घेतली, काही म्हणजे जे फ्रेंड्सचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं घेतली आणि त्याप्रमाणे मी तयारी केली सर. अशा प्रकारे पॅनल कोणतं होतं आणि तुला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले? मला गवाई सरांचं पॅनल होतं. त्याच्यामध्ये एक IPS ऑफिसर होते आणि एकाचं मला माहिती नाही नक्की ते काय होतं म्हणून. तर माझं जेव्हा मी एंटर केलं तेव्हा म्हणजे सगळ्यांना म्हणत होते की याच्यावरती आपल्या बॅकग्राऊंडवरती प्रश्न विचारणार आहेत, ग्रॅज्युएशनवरती, पोस्ट ग्रॅज्युएशनवरती. तसं माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला भरपूर टाईम होऊन गेलेला, जवळजवळ 7-8-10 वर्ष झालेत. मी विचार करते की आता कसं आपण फेस करायचं. तरी मी बऱ्यापैकी बेसिक तयारी केलेली, पण त्यांनी मला पहिल्यांदा म्हटलं की मॅडम तुम्ही रिलॅक्स व्हा, यू हॅव अ व्हेरी इम्प्रेसिव्ह प्रोफाईल. सो आणि मग बरंच टाईम गेला तुमच्या ग्रॅज्युएशनला, तर काही आठवतही नसेल ना कदाचित तुम्हाला. म्हटलं असं नाही आहे सर, थोडं म्हणजे आठवतंय, टच आहे, म्हणजे टच आहे माझ्याजवळ. म्हणून याच्यामुळे नाही, आम्ही त्याच्याबद्दल काही विचारणार नाही. तुम्ही सांगा की तुमचा आवडता एरिया कोणता आहे म्हणून, करंट अफेअर्स का पॉलिटी विचारलं. तर मग म्हटलं की पॉलिटी. तर मग त्यांनी पॉलिटीला म्हणजे चांगल्या वेगवेगळ्या अँगलने चांगले प्रश्न विचारले जे माझ्या बॅकग्राऊंडला धरून होते. की मग कॉन्स्टिट्यूशनचं विजन काय, तुमचं MBA फायनान्स झालंय तर वाय कॉन्स्टिट्यूशन इज सायलेंट अबाउट दी फायनान्शियल प्रोव्हिजन्स. मग अशा काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं माहिती पाहिजेत जे आपल्या बॅकग्राऊंडशी रिलेटेड आहेत. तर मी त्यांना सांगितलं सर आर्टिकल 301 पासून फायनान्शियल प्रोव्हिजन्सबद्दल बोलतं कॉन्स्टिट्यूशन. तर मग ते असं ते खुश झाले. पुन्हा आता मी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कर निर्धारण प्रशस्ती अधिकारी म्हणून काम करते. तर त्याच अनुषंगाने त्यांनी मला प्रश्न विचारला की सरपंचपती प्रथा, म्हणजे ही गवेसरांचा प्रश्न होता, सरपंचपती प्रथा ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपण अपयश मानावे का. तर मी म्हटलं की सर सगळ्यात पहिलं कॉन्स्टिट्यूशनने जे 1/3 रिझर्वेशन दिलं आहे वुमनला, हे महिला सबलीकरणाचा खूप मोठा स्टेप आहे. आणि याच्यामध्ये सर्वप्रथम ते आपण लेडीजला मागेच ठेवत होतो, तिला कधीच आपण डिसिजन मेकिंगमध्ये येऊ दिलं नाही. तर हे रिझर्वेशन आपण तिला डिसिजन मेकिंगमध्ये येण्यासाठी एन्करेजमेंट होतं. सध्या माझ्या नगरपालिकेमध्ये पण म्हणजे सभापतींचे पती किंवा नगरसेवकांचे पती येतात, काम करतात. तर माझं असं मत आहे की ॲटलिस्ट ते तिला सोबत तरी घेऊन येतात. हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांच्यासोबत बसतात. म्हणजे आज सभापती लेडीज चेअरवरती आणि तिच्या बाजूच्या चेअरवरती तिचा नवरा आहे, जरी तो डिसिजन घेत असेल तरी. मग ही फर्स्ट स्टेप आहे. बदल अचानक घडून येत नाही, इट्स अ प्रोसेस. तर मग कालांतराने सर हे योग्य होईल.
असं मला वाटतं. मग ह्या प्रश्नाने पण ते खुश झाले. अजून कोणते प्रश्न विचारले? अजून त्यांनी विचारलेला करंट अफेअर्सवरती की तुम्ही क्लायमेट चेंजबद्दल ऐकलंय का. तर मी म्हटलं हो सर. म्हणे की ट्रम्प याच्यामध्ये अमेरिका आऊट झाली आहे क्लायमेट चेंजच्या याच्यामधून. तर मग तुमचं काय मत आहे की ट्रम्प जे बाहेर पडलेत हे त्यांची भूमिका योग्य आहे का. तर अमेरिकेसारख्या आदर्श देशाने असा निर्णय घेणं चुकीचा होता सर माझ्या मते. कारण एन्व्हायरमेंट इज दी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याला आपण सर्वांनी एकत्र मिळूनच त्याला आपण कॉम्बॅट करू शकतो. तर म्हणे मग त्यांनी विचारलं की हो पण आता ते बाहेर पडलेत तर मग मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे. म्हटलं सर आपण तर काय नाही करू शकत पण युनायटेड नेशन्स त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं. तर म्हणजे ठीक आहे तुम्हीच UN समजा तुम्ही काय त्यांच्यावरती कारवाई कराल. म्हटलं सर जर मी UN असते तर मी त्यांना एक मीटिंग घेतली असती. त्यांना म्हटलं असतं की त्यांना समजावून सांगितलं असतं की याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत. तर म्हटलं आणि मग झालं असतं. तर म्हणे नाही आणि जर त्यांनी नसतं ऐकलं तरी पण. तर म्हटलं सर नसतं ऐकलं तर मी त्यांच्यावरती सँक्शन्स घातले असते. काय सँक्शन्स घातले असते त्यांनी विचारलं. तर म्हटलं सर मी त्यांच्यावरती ट्रेड बॅनचं माझ्या कॅपॅसिटीमध्ये मी त्यांच्यावरती ट्रेड बॅनचं सँक्शन्स टाकले असते की जोपर्यंत आपली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो पाळत नाही त्यांच्यावरती आपण ट्रेड नाही करायचं. खूप छान प्रवास आहे तुझा. ऍक्च्युअली तुझं जर ग्रॅज्युएशन बघितलं तर प्रोफेशनल डिग्री, त्यानंतर संसार, मुलं, त्यानंतर जॉब करत करत तू हे सगळ्या गोष्टी एकदम सकारात्मक दृष्टीनं परत प्रिपरेशन चालू असताना त्या टप्प्यांमध्ये यश नंतर सेटबॅक, त्याच्यातून तू परत म्हणजे लढण्यास तयार झाली. त्यानंतर तुझं जर बघितलं प्रोफाईल तर त्या ज्या वेळेला तू खऱ्या अर्थानं डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये गेली तर त्यावेळेला कर निर्धारण, फूड इन्स्पेक्टर, एक्साइज इन्स्पेक्टर, त्याचबरोबर SPI आणि आत्ताची जी आपली MFAS क्लास 1 जी आहे ग्रुप 1, तर या सगळ्या पदांवरती तू ही सर्व पदं मिळवून दिसतो. तर तू हे खूप मोठं इन्स्पिरेशन आहेस अशा लोकांसाठी की जे अडथळ्यांना भितात. म्हणजे तुझ्या आजच्या चर्चेवरून आम्हाला असं लक्षात आलं की अडथळा हा एक मायनर गोष्ट आहे तर त्यावरती आपण मात करू शकतो. तू आज आमच्या बरोबर जी चर्चा केलीस त्याबद्दल तुझे खूप आभार आणि तुझ्या भावी आयुष्याबद्दल, भावी तुझ्या प्रवासाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर.